आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक रील व्हायरल होते, त्याचं नाव काय, अनिकेत वरेकर, ज्याची बॅट तुटली होती. आणि संपूर्ण ती रील आपण जर पाहायला गेलं तर 226K एवढी रील व्हायरल झाली. आणि भरपूर साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. आजचा अंतिम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि दोन्ही टीम विनंती करेन की आपण पॅव्हेलियन मध्येच बसायचं आहे आणि पॅव्हेलियन मधूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. मॅचला सुरुवात होते. जर टीम पॅव्हेलियन मध्ये नसेल तर पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या. कारण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन टेनिस सीझनचे भरपूर काही नवीन नियम नवीन हंगामासाठी नवीन सीझनसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळतात. जिथे आपण पाहायला गेलं तर यावर्षी नवीन नियम नवीन सीझनचा प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे. चला वांगवेली महिन लगेच मॅचला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती करेन की लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मी अशी चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरे आयोजित श्री ग्रामदैवत भराडी देवी चषक 2025 चा हे भव्य दिव्य पहिलं पर्व. पहिल्या पर्वामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोन टीम आपल्याला बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणाऱ्या पाहायला मिळाल्या. त्यामध्ये चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ, तर ब गटामधून रुळे टीम, रुळे 11 ही टीम, ह्या दोन टीम कालच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाल्यात. आजच्या दिवसामधून कोणत्या दोन टीम असतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक P1 चं पहिलं हाताळण्यासाठी दत्ता आलाय. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रशांत आणि नॉन सेकंड हँडला अनिकेत. सेकंड हँडला आपण जर पाहायला गेलं तर प्रशांत बोत्रे आहे. PTPL जी झाली होती, पाटण तालुक्याचा बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन, गेम ऑन. संघर्षाला होईल सुरुवात. पहिला बॉल दत्ता यांचा प्रशांत बोत्रे याच्यासाठी. लेट्स प्ले. बघा बरोबर 9:19 झालेत. 9:19 ला मात्र पहिला बॉल मात्र टाकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील जरूर केले गेले. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, परंतु पाहावं लागेल. आणि नक्कीच हलकासा बॅटला बहुतेक ब्रश झालाय की काय. हो झालाय. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती विकेट नक्कीच आली आहे. पहिल्याच बॉलवर आपण जर पाहायला गेलं तर विकेट प्राप्त आली. गोल्डन डकचा शिकार ठरतोय प्रशांत बोत्रे.
पहिल्याच बॉल वरती दत्ताने मात्र प्रशांतची विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. जयेश येत असताना मात्र पाहायला मिळतोय. महिन विरुद्ध बोथरेवाडी ही मॅच मात्र पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच. बघा 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे. 20 मिनिटामध्ये सामने संपले पाहिजेत, इनिंग संपली पाहिजे, याची दक्षता घ्या. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. याची दक्षता घ्या. 20 मिनिटामध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. जयेश आल्या आल्या चौकार लगावतोय आणि संघाचं खातं आणि अकाउंट ओपन करतोय. श्री गणेश होत असताना मात्र टीम बोत्रेवाडी संघाचा पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात आणि चौकाराने संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूने मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु एक चुरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. चिकी सिंगल. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. सातत्याने मात्र चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी. आखो टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक विकेटचं पतन. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे विकेटची हमी देखील मिळाली आहे. सलामीची जोडी फोडण्यामध्ये दत्ताला नक्कीच यश आलंय. पहिल्याच डावामध्ये, पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात दत्ताने. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त जरूर झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने वांगवेली महिमच्या बाजूने मात्र जरूर झाले. जिथे पहिलं षटक पॉवर प्लेचं दत्ताने हाताळलं. राहुल कॅप्टन्सी मध्ये त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय उत्तम राहिलाय सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. हलक्यात मात्र सन्मान दिलाय. डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा जरूर येतील. या बॉलवरती 2 धावा, अंतिमच्या चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय टीम गुलमोहर बोत्रेवाडी संघाचा. पहिल्या षटकामध्ये जिथे चांगली गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून राहिली. पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट जिथे प्रशांतला माघारी धाडलं. त्यानंतर जयेश आले. जयेशने मोठा फटका जरूर खेळला गेला परंतु जिथे अनिकेतला मात्र जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये दत्ताला पुन्हा एकदा यश आलं. म्हणजे सलामीचे जे आघाडीला आलेले फलंदाज त्यांना मात्र माघारी धाडण्यामध्ये दत्ताने अगदी चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली. फलंदाजी मधून अगदी सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी शिशिर आलाय. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगला कॉल जयेशच्या माध्यमातून दिला गेलाय. आणि कुठेतरी दोन्ही बॅटर मध्ये कॉलिंग असणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. आणि तेच जयेशने ओळखलं की बरोबर हातामध्ये बॉल होता क्षेत्ररक्षकाच्या, त्यामुळे जोखीम पत्करली नाहीये. त्याला देखील माहिती आहे ऑलरेडी आपण दोन फलंदाज गमावलेत. आता चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी चुकी झाली आहे, परंतु सावरले स्वतःला. पंचांनी रेफर केलंय हाईट साठी. बॉस इट्स अ नो बॉल. नो प्लस 2, टोटल 3 धावा, म्हणजे फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल अगदी पायावरती आदळलाय. जबरदस्त बॉल. काय कमबॅक केलंय. मेजवानी होती, स्वीकारता आली नाहीये. फ्री हिटचा बॉल होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बरोबर पायावरती टाकलाय. सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टिक करा, बाकी काय करू नका. हे मेन आहे. हे काय नाही केलं तरी चालेल. हे आणि हे महत्वाचं. हे दोन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉन त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल. 13 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिली दिशा, बदलली आहे गोलंदाजाची दशा, परंतु यावेळेस रोहन होते. कुठली चुकी केली नाहीये. लॉंगॉनला चांगला झेल रोहनने पकडलाय. कालच्या दिवसामध्ये वाढदिवस जरूर झालाय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि नक्कीच बॉस सांगतात पार्टी देखील बाकी. आजच्या दिवसामध्ये बर्थडे सेलिब्रेशन नक्कीच होईल. नवीन बॅटर अमित. ड्राईव्ह केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इथे चुकी होते क्षेत्ररक्षकाकडनं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होतील. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या,
या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र टीम बोत्रेबडी संघ जरूर करताना मात्र पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती 17. रविराजच्या पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चल बिचल चालू होती परंतु शेवटी जोखीम पत्करली आणि 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच दोन्ही बॅटरला यश आलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आल्यात. बाटला ब्रेस झाला, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद, जयेशला जावं लागेल माघारी. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना गोलंदाज रविराज. नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देईन. एका बाजूला श्री 11 काळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभारवाडी बॉयज. दोन्ही टीम आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी कॉल देतोय. अमित गेल्यानंतर कोण आला? बॅकफुटला जात असताना कट केलाय, सन्मान दिलाय आणि तिथे 2 धावा मात्र याही बॉलवरती प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21. अकुटप्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, रोहन बॉल पर्यंत पोहोचतायत. तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल, सिंगल येते. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय. शॉर्ट बॉल होता, तिथे पुल करण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक इथे समाप्त. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या, टीम बोत्रेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती 22. 22 धावसंख्या धावफलकावरती जरूर लागले. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम बोत्रेवाडी संघाने. जिथे महत्वाची विकेट होती पहिल्याच बॉलवरती प्रशांतची. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलीच मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये जिथे वांगवेली महिन संघाचा दबदबा पाहायला मिळाला पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु त्यानंतर थोडस बोत्रेवाडीने कमबॅक केलंय. एक चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न या बोत्रेवाडी संघाचा होतोय. आता अंतिमचं षटक आहे, स्लॉगिंग षटक, आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल आणि एक चांगला टार्गेट पहिल्या डावामध्ये सेट करावा लागेल. अंतिमचं षटक हाताळण्यासाठी निखिल आलाय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती धमाका, जबरदस्त स्ट्रोक. अमितच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावांचा टोला, येतोय षटकार. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न अमित करतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात या षटकाराच्या माध्यमातून. पुन्हा एक वेळा
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय बॉल. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. सोडून दिलाय ऑपस्टिकच्या बाहेर. बहुतेक पंच वळतायत. शहानिशा केली. वाईट +1 टोटल 2 धावा. टीम श्री 11 कुंभारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभारवाडी बॉयज. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळलाय हा बॉल. बीट करून पाठीमागे बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. लॉफ केलंय बॉलला आणि बॉलला पाठवून दिलंय लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक अमितच्या बॅट मधून. धावा जमवतोय आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे एक चांगलं टार्गेट आपल्याला सेट करायचंय समोरच्या टीम समोर. षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. दोन बॉल बाकी. हो इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा अमितच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये 3 षटकार आलेत आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न बोत्रेवाडी संघाने केलाय. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 42 आणि 43 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न बोत्रेवाडी संघाने केलाय. लक्ष असेल येणारे 20 बॉल आणि करायचे आहेत टीम वांगवॅली महिन संघाला 44 धावा. जवळ टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. कॅप्टन या 43 माफ करा 43 धावांचं आव्हान असेल. 43 धावांचं लक्ष्य. 20 चेंडू करायचे आहेत. 43 धावा. चला टॉस घेऊयात. प्रदीपजी साळुंगे सर तिथे जोडले जातील टॉस साठी. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. येस थँक्यू सो मच. दिवस क्रमांक 2 ही स्पर्धा आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेचा सामना क्रमांक 2चा आपण टॉस करत आहोत. विनंती करतो शिवा बॉस आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहत आहोत. श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदैव श्री भराडी देवी चषक 2025 पर्व क्रमांक 1. शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला श्री काळगाव तर दुसऱ्या बाजूला कुंभारवाडी. या दोन टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. कॉल छापा कॉल केलाय. यस छापा कॉल आलाय. टीम काळगाव टीम टॉस जिंकलेत. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं, टॉस जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण घेतोय. या मागचं नक्की कारण काय असेल? सकाळी स्कोअर जास्त होत नाही, आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण जाऊया. कुंभार टीम टॉस आपण हरलायत, परंतु मॅच नाहीये. मॅच खेळल्यानंतर सामना आपल्याला नक्की चांगला पाहायला मिळेल. प्रथम आपल्याला फिल्डिंग करायची नाही, बॅटिंग करायचे. किती धावांची टार्गेट आपण सेट कराल? 40 ते 45 पर्यंत टार्गेट सेट करेल. संपूर्ण कॉर्ड रेडी आहे? येस आहे. संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून आपला रोल काय असेल? की टीम कशी परफॉर्म करते, सर्वांनी बेस्ट दिला पाहिजे, ही जिम्मेदारी घे. नक्कीच या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? पाटण तालुक्यातील जेवढे पण आयोजन असतात ते खूप
खूप चांगलेच असतात, कारण बॉस असतो, बॉसची कमिटी आहे. आता ह्या वर्षी मला वाटतं लेंडोरी पहिल्यांदा आयोजन करतोय, पण खूप चांगल्या पद्धतीने करतोय. मुलं आहेत, सपोर्ट करतायत. येस, थँक्यू सो मच. जास्त वेळ न घेता दोन्ही टीमला देऊया खूप खूप शुभेच्छा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. श्री ग्रामदैव श्री भराडदेवी चषक 2025 हा चित्तथरारक आपण क्षण हा सोहळा आपण पाहत आहोत. थँक्यू सो मच. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये जिथे लक्ष समोर ठेवलंय 43 धावांचं. अमित आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचा हाताळतोय आणि सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. एका बाजूला स्टॅकर एंडला रोहन, तर नॉन सेकंड एंडला विजय आलाय. अमितचा पहिला बॉल रोहन साठी. पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय आणि अचूक बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. अमितच्या माध्यमातून सोडून दिलाय, सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती. पुढून शफलून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह जरूर केलाय पण ड्राईव्हचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन मधून क्षेत्रक्षण वेगाने येतोय. तिथे एक धाव जरूर घेतली गेली आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच मध्ये श्री 11 कुंभारगाव या संघाने फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. कुंभारवाडी बॉयज संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. जशी मॅच संपेल लगेच मात्र आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम ओ बैठक बसला आणि मग चोपला. बैठक फटका. लॉंग ऑन क्लिअर केलाय षटकाराने. ऍक्शन रिप्ले अगदी पाहू शकता ओम संघ एमटीसीच्या माध्यमातून. अख्खू टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली फक्त. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 7. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 7 ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हो इथे काठी काढले, दांडी केली, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट झालाय बरोबर यष्ट्यांवरती. तो षटकार ठोकू शकतो, तुम्ही विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून दिलंय. जशाच तसं दिलंय उत्तर. टीट फॉर टॅट. रणधीर
आणि आज वाढदिवस देखील आहे रणधीरचा. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. पहिलं षटक समाप्त झालंय जरूर. टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. अनिकेतचा पहिलाच बॉल ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. पिक केलं बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. रोहन याच्या बॅटमधून येतोय षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर अनिकेत येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याची क्लिप भरपूर व्हायरल झाली आहे. कालच्या दिवसामध्ये ही 2.4K च्या वरती मात्र भरपूर व्ह्यूज गेल्यात या रील्सला. सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कॅचची संधी आहे अमित बॉलच्या खाली आणि अमित कुठलीही चुकी करत नाहीये. रोहनने षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र अनिकेतने त्याचं प्रतिउत्तर दिलंय विकेट मिळवून. त्याचबरोबर कालच्या दिवसापासून मात्र अगदी घाटकोपरवरून प्रवास करून पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये दाखल झालेत आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. संपूर्ण लेंडोरी गावचं प्रेम सत्याने मात्र पाहायला मिळत आहे. आणि सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी कृष्ण शिंदे साहेब अगदी डेरे गावचे आहेत आणि कालच्या दिवसापासून मात्र ते जोडले गेलेत या स्पर्धेसाठी. आणि राहुल दादांचे सासरे आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण ही मान्यवर मंडळी आज या ठिकाणी व्यासपीठावरती मात्र जरूर पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला शिशिरला पाहतोय. अनिकेतचा पुढचा बॉल अगुडोप्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न पाठीमागे प्रशांत आहे. नॉन सेकंड एंडला फेकी गेली. फेकी खराब पाहायला मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा घेतल्या गेल्यात. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. दोन धावेने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 1.3 चा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 12 चेंडू 24 करायचे आहेत. 12-24 चं समीकरण असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. लॉफ केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु प्रयत्न पडतायत कमी आणि इळते मिळते 6 धावांची हमी. येतोय षटकार. अगदी एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न थोडासा अवघड असतो.
कॅच सुटली हरकत नव्हती, परंतु आतमध्ये जरी ढकलण्याचा प्रयत्न जरी झाला असताना तरी हरकत नव्हती. परंतु टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता 10 बॉल मध्ये करायचे 18 धावा. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 10 चेंडू 18 धावांची गरज. आणि बायकर मॅन प्रशांत बोत्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. मिडल ओव्हर मध्ये षटक हाताळण्यासाठी तिथे. आणि समोर आपण जर पाहायला गेलं तर बड्डे बॉय रणधीर. प्रशांतचा पहिलाच बॉल ऑन साइडला बळवलाय. डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु अगदी क्रीज मध्ये बरोबर पोहोचलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 26. 43 धावांचा पाठला करतोय टीम वांगवेली महिन संघ. बघा, विनंती करेन गेट वरती कोणीही गाडी लावायची नाहीये. गेटच्या बाहेर पार्किंग करायचे, अन्यथा आतमध्ये येऊन स्टेजच्या बाजूला, स्टेजच्या पाठीमागे पार्क करा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. गती परिवर्तन या बॉलवरती जरूर पाहायला मिळालं. गती काढून घेतली. ही खासियत आहे या गोलंदाज प्रशांतची. प्रत्येक बॉल, प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या अँगलने हाताळण्याची शैली या गोलंदाजाकडे जरूर आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट किपर बॉलच्या खाली आणि कॉलिंग नव्हतं. कॅच होते ड्रॉप. सिंगल जरूर आली. टीमची धावसंख्या 27 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. ऑन साइडला वळवलाय, परंतु एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. अठ्ठावीस धाबा स्कोर कार्ड वरती लागलाय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. अंतिमचं षटक मात्र कोणता गोलंदाज हाताळेल, कारण ते महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्यात प्रशांतने मी म्हणेन. आणखीन एक चांगला बॉल. हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटला जरूर ब्रश झालाय. आणि इथे विकेट येत असताना मात्र पाहायला मिळाली, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले, ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 15 धावा. दोन्ही टीम तयार राहायचे. चला थोडस स्पीडअप घ्या. 5 बॉल मध्ये आता 15 ची गरज आहे. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र कोण हाताळेल. 5 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो. पाच बॉल 15 ची गरज. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक पत्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होतोय. महेश वरती जबाबदारी आहे, परंतु तेवढीच जबाबदारी बॅट्समन वरती असेल.
आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर शिशिर आहे आणि शिशिरवरती जबाबदारी आणि स्वतः कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल, त्याच्यावरती देखील नजरा असतील. 5 बॉल 15 धावांची गरज. पाच चेंडू 15ची गरज असताना पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ तैनात आहे. एक डाव जरूर घेतली गेली आहे. 4 चेंडू आता 14 करायचे आहेत. मोठ्या फटक्यांची गरज असेल सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर. 4-14 हे समीकरण. दोन्ही टीम तयार राहा. श्री कुंभारगाव 11 आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुंभारवाडी बॉईज, दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. 4 बॉल 14ची गरज असताना मात्र हा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय महेशने. राहुल यांना समजत नाहीये की कशा पद्धतीने मात्र खेळून काढायचं आहे, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या डावामध्ये कुठेतरी वांगवेली महिम संघाचा दबदबा पाहायला मिळाला गोलंदाजीमधून, परंतु सध्याच्या घडीला बोथरेवाडीचे गोलंदाज देखील कमी नाही आहेत, परंतु या वेळेस स्लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा राहुलच्या बॅट मधून. एक मोठा स्ट्रोक, षटकार. दोन चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2-8चं हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगला बॉल, थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली. एक धाव प्राप्त झाली. आता एक बॉल आणि करायचे आहेत 7 धावा. एखादा नकारात्मक चेंडू आला तर थोडस मैदानाच्या आतमध्ये चित्र काही वेगळं पाहायला मिळेल, परंतु आता एक चेंडू 7 करायचे आहेत. ओहो, इथे चांगला बॉल हाताळलाय. चांगला बॉल हाताळलाय. पंच सांगतायत की हा योग्य बॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर करू शकत नाही, कारण फक्त तुम्हाला बीमर साठी फक्त पंचांना वाटेल तरच तुम्ही पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु हा योग्य बॉल आहे असं पंचांनी सांगितलंय. आणि या मॅच मध्ये विजयी संघ ठरलाय गुलमोहर बोत्रेवाडी संघ. हार्डलक बॅडलक टीम वांगवेली महिन संघ. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात टीम बोत्रेवाडी संघाचा. अमित ठरतोय या मॅचचा हिरो. त्याला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. अमित दादा या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जा. जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि